इचलकरंजीतील पवारमळा परिसरात इचलकरंजी महानगरपालिकेच्या खुल्या भूखंडावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर आज अखेर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं मोठी कारवाई केली आहे। गेल्या 40 ते 50 वर्षांपासून 4 ते 5 कुटुंबांनी या जागेवर घरं बांधून वास्तव्य केलं होतं। संबंधित जागा ही महानगरपालिकेची खुली जागा असून त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं। न्यायालयाकडून अतिक्रमण हटवण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना अनेकदा नोटीस बजावण्यात आल्या होत्या। वारंवार नोटीस बजावूनही अतिक्रमण हटवलं जात नसल्यानं आज सकाळी महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक, अधिकारी आणि कर्मचारी पवारमळा परिसरात दाखल झाले होते। अतिक्रमण हटवण्यास सुरुवात होताच परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। काही अतिक्रमणधारकांनी कारवाईला विरोध करत अधिकाऱ्यांशी वाद घातला। यावेळी अतिक्रमणधारक आणि महापालिकेच्या पथकात जोरदार शाब्दिक वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला। काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं असलं तरी पोलिसांच्या उपस्थितीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। त्यानंतर महापालिकेच्या पथकानं JCBच्या साहाय्यानं 40 ते 50 वर्षांपूर्वीच्या घरं जमीनदोस्त केली आहेत। कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। काहींनी अनेक वर्षांपासून वास्तव्यात असलेल्या कुटुंबावर अचानक कारवाई केल्यानं नाराजी व्यक्त केली आहे।